महाराष्ट्र केसरीचा सन्मान मिळवला। 1983 ला सरदार कुशलने महाराष्ट्राची केसरीची गदा कोल्हापूरला मिळवून दिली। 1984 ला नामदेव मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कब्जा घेतलेला विजय पाटील ना 1984 ला नामदेव मोरे 1985 ला विष्णू जोशीलकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आणि 1993 ला अप्पालाल शेख आणि 2000 सालाला विनोद चोगले अशा 16 गदा महाराष्ट्रामध्ये एकमेव कोल्हापूर जिल्ह्याच्या आहेत। 2000 सालापासून महाराष्ट्र केसरीच्या गदेपासून कोल्हापूर जिल्हा वंचित आहे। तुम्हाला विजय तुम्हाला त्याला वाटेल द्या हे बघा हा ही कुस्ती सनिकेत राऊतची पहिला फर्स्ट गुण ज्याच्या खिशात तो विजय म्हणजे ज्याच्या अकाउंटला बॅलन्स त्याचा चेक वाटणार। विजय पाटीलला कब्जा घेतलेला आणि हा छातीचा बोजा टाकून विजय धुमाळ आला बर का। नाका बसण्या वळपा सोडला की घोट्यातच चालला पाहिजे अशी तब्येत आहे। लागते तेवढे ठेवले वरचा टी शर्ट काढला की तब्येतच बघा। विद्येश्वर पहिलवान जे बाई काय शिवाजी पाटील विद्येश्वरला ये म्हणावं लवकर। एकेरी काढला घोट्यात बापरे बाप करायला गेला एक पण झालं या कांक्षी आलेला आहे पच गायला की पकडा गया करत आहे ती टाळ्यांची आहे। फोटोग्राफर नाही कृष्णाजी पाटलांकडे पाठीव नेण्याचा प्रयत्न होता पण वस्तात संभाजी पाटील कोपर्डे कराय गोकुळ दुसरा इकडे विजय पाटील हाताचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे। हाताची हात मानेवरती ठेवून मानेची पावर काढण्याचा प्रयत्न चालू आहे। पैलवानाची मान हत्तीची मान आणि सापाची मान जोपर्यंत टाकत आहे तोवर काय करतील सांगता येत नाही। केली तोडून टाळ्या 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 पाहिजे अशा क्षणाला पण आहे बरं का विजय पाटलाच्या मगरपट्टीतला राजाराम एमकर निघून गेला। तयारीचा महाराष्ट्र केसरी किताबाचा विजय धुमाळ पैलवान आपण या कड्यावर या आणि या कुस्तीला पंच आहेत मास्को विजेते सन्मान्य संभाजी वरुटे साहेब बघा इकडे विजय धुमाळ घोट्यातच झाला पाहिजे। दोघांचा 7-12 माझ्याकडे कुस्ती लागू याच्या नावाचाच विजय असा कुस्तीतला विजय आखाड्यावर आलेला विश्वास नलवडे संभाजी वरुटे सर मास्को विजय त्यांचे मार्गदर्शक कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम सर हे पंच म्हणून राहणार आहेत। न्याय दिवशीचं काम करणार आहेत। विजय पाटीलची कुस्ती झाली की विद्येश्वरची कुस्ती लागणार आहे। प्रमुख अतिथींच्या शुभ असते आजच्या मैदानाची फायनलची लढत कोण ठरणार वा चषकाचा मानकरी दिल्लीला जाणार का महाराष्ट्रात राहणार काय करतोय विजय धुमाळ बघतो म्हणून लांगलोंगटा विद्येश्वरनं लावलेला आहे। विजय धुमाळ म्हणतो हम भी किसी से कम नहीं देखो मगर प्यार से नंबर 1 च्या कुस्तीला संभाजी वरुटे सर आणि ही कुस्ती कृष्णा कांबळे आणि सनिकेत राऊत बरोबर सोडवण्यात आली। नंबर 1 च्या कुस्तीला सुरुवात करूया। व्यासपीठावरील सन्मान्य रोस्तमेंद्र दादा चोगले त्याचबरोबर संदीपजी देसाई सतीश माने सन्मान्य महाराष्ट्र केसरी या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व हिंद केसरी विनोद चोगले त्याचबरोबर पोलीस अधिकारी सरकार महेशजी मोरे साहेब विष्णू जोशीलकर संभाजी पाटील उपमहाराष्ट्र केसरी रामा माने वस्ताद त्याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी बालू पाटील नामदेव मोरे उपमहाराष्ट्र केसरी संभाजी पाटील महाराष्ट्र केसरी अशोक माने उपमहाराष्ट्र केसरी अशोक नागराळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपण नंबर 1 ची कुस्ती सुरू करण्यासाठी आखाड्यावरती या कुस्तीला सन्मानाची गदा दिली जाणार आहे। लोकनेते स्वर्गीय बाजीरावजी नल्लवडे यांच्या स्मरणात गदा दिली जाणार आहे। या मैदानाचे संयोजक सन्माननीय महेश नल्लवडे पैलवान अरुण मोरे पैलवान माननीय संदेश जाधव नाना माननीय दत्ता मोरे माननीय रतन
मातर माननीय जयाजी घोरपडे, माननीय सचिन भोगाम, माननीय निरंजन गाडगे, माननीय सपाजी मोहिते, माननीय अमोल जाधव, माननीय बाळासाहेब जाधव या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आखाड्यावरती आजची नंबर 1 ची लढत सुरू होती. नंबर 1 च्या कुस्तीला तुमचा आमचा कंटाळा घालून टाळ्यांच्या गजरात आपण सुरुवात करूया. विश्वासराव नलवडे, संभाजी वरिटे सर या कुस्तीला पंच म्हणून राहतील. रितेश्वर बलवान आप हाथ ऊपर कीजिए. विजय धुमाळ उप महाराष्ट्र केसरी के दबा सामान करे मोतीबाग तालीम कोल्हापूर. विजय धुमाळ उस्मानाबाद जिल्ह्यातला पारंडा तालुका गाव आहे सोनावणे त्याचा. आपले लोक बीड उस्मानाबादकडं ऊसाची टोळी आणण्यासाठी जातात आणि या विजय धुमाळच्या आई वडिलांना याला कोल्हापूरमध्ये कुस्ती करण्यासाठी पाठवलंय. महाराष्ट्र केसरीचा महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे. उपमहाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतलेली आहे आणि कुस्तीच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावावरती स्वतःच्या जिल्ह्याचा तालुक्याचा आणि गावाचा कलितच चालू आहे. नंबर 1 च्या कुस्तीची गदा आखाड्यावरती आलेला आहे. कोणाच्या खांद्यावरती गदा जाणार, महाराष्ट्रात राहणार का विश्लेषण दिल्लीला नेणार. यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाहिली का तब्येत त्या विश्लेषणची? वाटतं का नाही आमच्यात वेगाने असावं. लय चांगला विश्लेषण आहे. गेल्या सीझनला मी 5-6 कुस्ती विजय पाटीलला कब्जा घेतलेला आहे राजाराम एमकरवरती. विजय धुमाळ त्याच तयारीचा आणि त्याच सोलापुराचा आहे. रुस्तम हिंद दादू मामा चौगले कॅमेरामॅन जरा फिरते रवा. एक सोनेरी कॅमेरामॅन फिरते रवा. अति तुफानी लढत सर्वांचं डोळ स्थिरावणारी वीर वीराला भेटला. शौर्याची यशोगाथा सुरू झाली. खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी बांधलेलं एक खासबाग मैदान आज सार्थक झालं असं म्हणावं लागेल. एक मैदान असं संस्थापक माननीय महेशजी मोरे साहेबांनी खासबागच्या नूतनीकरणानंतर आपल्या संयोजनानं आयोजनानं उत्कृष्ट पद्धतीनं घेण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याबद्दल त्यांचे सतशः आभार मानावे तितके थोडे आहेत. 3 वर्षानंतर पहिल्यांदा खासबागला या ठिकाणी उद्घाटनानंतर सुंदर अशी लढत. डोक्याला डोकलावून शांत विचारानं दोघे लढायला लागलेले. दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती 1984 ला याच खासबाग मध्ये आले होते. नाव वेगळी होती. युवराज तात्या आणि बॅकथ्रो नाही झाला. पंचांचा निर्णय महत्वाचा आहे. युवराज तात्यांची कुस्ती आणि महाबली रिपट काढणारी कब्जा घेतोय. त्याचं नाव विश्लेषण आहे. मगाशी सांगितलं गेल्या वर्षी अनेकांना त्यानं धरून आणलेला आहे. पण विजय धुमाळ क्लिप तोडून गेला. टाळ्यांची गरज आहे. बच गया लेकिन पकडा गया. देखो मगर प्यार से. विश्लेषण त्याचं नाव आहे. फोटोग्राफर कोणत्या माणसं बघायला आले. घ्या की फोटो. किल्ले तोडण्याचा प्रयत्न, त्यातनं बचावण्याचा प्रयत्न विजयचा आहे. त्याच्या नावात विजय आहे बर का. काही घडू शकतं. टाळी 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 झाली पाहिजे. जरा टाळीची कमतरता वाटायला लागलेली आहे. टाळी एक टाळी पैलवान या बाजूला विजय पाटील कुस्ती बरोबर आहे. माननीय